बुल्ढाना में 95 सेवानिवृत्त कर्मचारी अपनी मांगों को लेकर पिछले 10 वर्षों से देश भर में श्रृंखलाबंद भूख हड़ताल कर रहे हैं। राष्ट्रीय संघर्ष समिति की ओर से 24 से 26 सितंबर तक विभिन्न आंदोलनों का आयोजन किया जाएगा। आज इन कर्मचारियों ने बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय के सामने भव्य मोर्चा निकालकर जोरदार प्रदर्शन किया। मांगों में ईपीएस पेंशन बढ़ोतरी, महंगाई भत्ता और पति पत्नी दोनों को स्वास्थ्य सेवाएं देने की मांग शामिल है। 2 बार प्रधानमंत्री और मंत्रियों से वार्ता के बाद भी मांगों का क्रियान्वयन नहीं हुआ है, इसलिए तीव्र आंदोलन का इशारा दिया गया। आंदोलन पूर्ण भारतामध्ये 10 वर्षापासून चालू आहे आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे। 2 वेळ पंतप्रधानांशी डिटेल चर्चा झालेली आहे, त्यानंतर 3 वेळ वित्तमंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि 51 वेळ श्रममंत्र्यांशी चर्चा झालेली आहे। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स झालेले आहेत। ब्युरोक्रेसीमधले सगळ्या टॉप ब्युरोक्रॅटशी च्या समोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स झालेले आहेत। सगळे ॲमिकेबल आहेत, पण अजून आम्हाला रिझल्ट मिळाला नाही। मागच्या 19 ऑगस्टला मंत्री महोदयांनी आम्हाला मीटिंगला बोलावलं आणि सांगितलं की मी तुमचं काम करतोय। त्यांनी हे सांगितलं, पण त्यानंतर आज 1 महिना उलटून गेला तरी काही झालं नाही। म्हणून आम्ही आता जास्त थांबू शकत नाही। संपूर्ण भारतामध्ये पेन्शनरांमध्ये प्रचंड रोष आहे, प्रचंड नाराज आहेत लोक सरकारवर आणि प्रशासनावर। आणि म्हणून आज 24, उद्या 25 आणि 26 या 3 दिवशी भारतभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि त्याचप्रमाणे EPFOच्या RPFCच्या ऑफिसेसवर मोठे मोठे मोर्चे नेण्यात येणार आहेत। आता आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस पूर्ण भारतभर आज राष्ट्रीय संघर्ष समिती भारत गाजवून सोडणार आहे आपल्या मागण्यांसाठी आणि EPFOचा निषेध करणार आहे। भूमिका काय असणार आहे? प्रमुख मागण्या काय आहे आपल्या? आमच्या प्रमुख मागण्या आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत आयुष्यभर पैसे भरून त्यांची पेन्शन जर 1170 रुपये ॲव्हरेज आहे ती वाढवून 7,500 रुपये आणि महागाई भत्ता करावी। सगळ्या जितके EPSचे लोक आहेत, पेन्शनर्स आहेत, त्यांना पती पत्नीला आरोग्य सुविधा 58च्या वर्षापासून मोफत देण्यात याव्या, वयाच्या 58 पासून। आणि जो उच्च पेन्शनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याची अक्षरशः अंमलबजावणी करून त्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांना ती सुविधा उपलब्ध करून द्यावी, कारण ते पैसे भरून पैसे घेण्याचा विषय आहे। आणि ज्या लोक EPSमध्ये सामील करून गेले नाही त्यांना कमीत कमी 5,000 रुपये पेन्शन द्यावी। या सगळ्या 4 मागण्या आमच्या आहेत आणि या 4 मागण्या घेऊन आम्ही भारतभर भांडतोय। तुमची काय भूमिका असणार आहे? आता जर याच्या पुढे आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण सगळ्यांनी आश्वासनं तसे दिले आहेत, पण आश्वासनाचं पूर्तता होईपर्यंत काही खरं नाही। म्हणून आमची अशी भूमिका राहणार आहे की जर आमचं काम आता झालं नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि मग त्यात सरकारची साख जाईल, बदनामी होईल, याची आम्हाला चिंता राहणार नाही। आम्हाला आमच्या जीवाची पर्वा राहणार नाही।